नमस्कार. आपल्या ऑफिसमध्ये काम करण्याची पद्धत आहे ना, ती लवकरच कायमची बदलणार आहे. आज आपण जरा याच स्मार्ट ऑफिसच्या भविष्यात डोकावून पाहूया. बघूया तरी, हे जे नवीन तंत्रज्ञान येतंय ते आपल्या कामाच्या जागेला नेमकं कसं अधिक स्मार्ट, अधिक बुद्धिमान बनवतंय. चला एका अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. हे जे हायब्रिड ऑफिस मॉडेल आहे ते खरंच यशस्वी ठरतंय की फक्त नावापुरतं संघटित पण आतून सगळा गोंधळच आहे? बघा, होतं काय की कर्मचारी कधी येतात, कुठे बसणार, टीम्सनी एकत्र काम कसं करायचं याचं काही नियोजनच नसतं आणि मग साहजिकच उत्पादकतेवर परिणाम होतो. हे एक वास्तव आहे, नाही का? आणि खरी समस्या ना इथेच सुरू होते. जेव्हा सगळं नियोजन मॅन्युअली म्हणजे हाताने करावं लागतं तेव्हा काय होतं? मीटिंग रूमसाठी भांडणं, डेस्क रिकामे पडून आहेत पण कोणालाच मिळत नाहीत आणि फक्त एकमेकांशी समन्वय साधण्यातच सगळा वेळ वाया जातो. हे चित्र आपल्याला जवळपास सगळीकडेच दिसतं आणि या सगळ्या समस्या एकाच गोष्टीकडे इशारा करतात. आपल्याला एका स्मार्ट उपायाची गरज आहे. तर मग या गोंधळावर उपाय काय? उत्तर आहे स्मार्ट शेड्यूलिंग. हे कसं नवीन तंत्रज्ञान आहे जे माणसाच्या मदतीशिवाय संपूर्ण प्रक्रिया ऑटोमॅटिक करतं आणि ऑफिस व्यवस्थापनातला हा जो काही गोंधळ आहे ना, तो कायमचाच दूर करतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रॉबिन. हा एक स्मार्ट वर्कप्लेस मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म आहे. याचं काम काय तर ऑफिसमधली जी रोजची छोटी मोठी कामं आहेत, जसं की मीटिंग शेड्यूल करणं, डेस्क बुक करणं, हे सगळं सोपं करणं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा आपल्या ऑफिससाठी एक AI असिस्टंटच आहे हा. आणि याचे फायदे तर खूपच जबरदस्त आहेत. हे फक्त बुकिंग सोपं करत नाही तर जागेचा सगळ्यात चांगला वापर कसा करायचा हे पण सांगतं, ज्यामुळे कंपन्यांचा खर्च वाचतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे आपल्या गुगल किंवा आउटलुक कॅलेंडरसोबत अगदी सहजपणे कनेक्ट होतं. म्हणजे काय तर सगळं नियोजन एकाच ठिकाणी. आता वाटेल की हे वापरायला खूप अवघड असेल, पण अजिबात नाही. प्रक्रिया एकदम सोपी आहे. फक्त डॅशबोर्ड उघडा, कोणती जागा मोकळी आहे ते तपासा आणि एका क्लिकवर बुक करा. झालं. यामुळे कर्मचाऱ्यांचा कितीतरी वेळ वाचतो आणि ते आपल्या मूळ कामावर जास्त लक्ष देऊ शकतात. बरं, पण थांबा, हे तर फक्त लॉजिस्टिक्स झालं, म्हणजे कामाची जुळवाजुळव. खरी गंमत तर पुढे आहे. आता आपण या तंत्रज्ञानाच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया, कारण 2025 पर्यंत हे फक्त एक बुकिंग टूल राहणार नाहीये, तर ते एक संपूर्ण इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म म्हणून विकसित होणार आहे. आणि हा बदल खूप मोठा आहे, खूप महत्त्वाचा आहे. बघा, आज हे प्लॅटफॉर्म्स काय आणि केव्हा बुक करायचं यावर लक्ष देतात, पण भविष्यात ते का आणि कसं या प्रश्नांची उत्तरं देतील. म्हणजे ते फक्त जागा बुक करून थांबणार नाहीत, तर त्या जागेचा वापर नेमका कसा होतोय याचं सखोल विश्लेषण देतील. तर 2025 मध्ये काय काय येतंय? रिअल टाइम डेस्क मॅप्स, मीटिंग ॲनालिटिक्स, हायब्रिड टीम शेड्यूलिंग आणि ऑफिसच्या वापराची सविस्तर माहिती. ही सगळीच वैशिष्ट्ये म्हणजे गेम चेंजर आहेत. रिअल टाइम डेस्क मॅप्समुळे कोण कुठे बसले हे लगेच कळेल, समन्वय सोपा होईल. पण एक वर्कप्लेस टेक्नॉलॉजी सल्लागार म्हणून विचाराल तर मीटिंग ॲनालिटिक्स आणि ऑफिस वापराची माहिती हे 2 फीचर्स सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. का? कारण हेच तो डेटा देणार आहेत ज्याच्या आधारावर मोठे धोरणात्मक निर्णय घेतले जातील. आणि इथेच या नवीन वैशिष्ट्यांचं खरं धोरणात्मक मूल्य समोर येतं. परत एकदा एक कन्सल्टंट म्हणून सांगायचं तर हे तंत्रज्ञान फक्त डेटा गोळा करत नाही, ते त्या कच्च्या डेटाला अशा माहितीत रूपांतरित करतं ज्यावर लगेच कृती करता येईल. आणि यामुळेच कंपन्या जास्त स्मार्ट आणि योग्य माहितीवर आधारित निर्णय घेऊ शकतील. चला, याचे धोरणात्मक फायदे काय आहेत ते बघूया. पहिलं, मीटिंग ॲनालिटिक्स. यातून कळतं की वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये एकमेकांशी कसं सहकार्य चाललंय. समजा डेटामधून असं दिसलं की इंजिनिअरिंग आणि मार्केटिंग टीममध्ये सतत मीटिंग्ज होत आहेत. मग कंपनी काय करू शकते? त्यांच्यासाठी एक खास प्रोजेक्ट स्पेस तयार करू शकते. सोपं आहे. दुसरं, ऑफिस वापराची माहिती. यातून कळतं की कोणत्या जागांचा जास्त वापर होतोय आणि कोणत्या जागा रिकाम्या पडून आहेत. मग कंपनी अनावश्यक जागा कमी करून रिअल इस्टेटवरचा खर्च वाचवू शकते. बघा, हे फक्त लॉजिस्टिक्स नाहीये, हे आहे डेटा आधारित बिझनेस स्ट्रॅटेजी. थोडक्यात सांगायचं तर या तंत्रज्ञानामुळे ऑफिसकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो. ऑफिस म्हणजे फक्त एक खर्च केंद्र किंवा कॉस्ट सेंटर राहत नाही, तर ती एक धोरणात्मक, डेटाने समृद्ध अशी मालमत्ता बनते. एक असा ॲसेट जो व्यवसायाच्या वाढीला थेट मदत करतो. पण मग प्रश्न येतो की या भविष्याचा सर्वाधिक फायदा नेमका कोणाला होणार आहे? म्हणजे यासाठी आदर्श युजर्स कोण आहेत? चला, हे समजून घेऊया. हे बघा, मोठे कॉर्पोरेट ऑफिसेस, IT कंपन्या आणि खास करून जिथे हायब्रिड टीम्स काम करतात तिथे तर हे तंत्रज्ञान खूपच फायद्याचं ठरतं. एवढंच नाही तर आजकालचे जे कोवर्किंग स्पेसेस आहेत ते सुद्धा याचा वापर करून आपल्या मेंबर्सना एक खूप चांगला अनुभव देऊ शकतात. आणि या सगळ्याचा सार ना या एका वाक्यात आहे:
स्मार्ट ऑफिस म्हणजे संघटित काम. याचाच अर्थ गोंधळ कमी आणि कामावर लक्ष जास्त. शेवटी एका महत्त्वाच्या प्रश्नासोबत थांबूया. जरा विचार करा. जेव्हा आपली कामाची जागा फक्त एक बिल्डिंग न राहता उत्पादकता आणि सहकार्यासाठी ऑप्टिमाइज केलेली एक इंटेलिजंट सिस्टम बनेल, तेव्हा आपल्या कामाच्या कल्चरवर आणि कामाच्या एकूण भविष्यावर याचा काय परिणाम होईल?